की 2.5 वर्षापूर्वी माझं नाव त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सुचवलं आणि मी त्यांचं नाव यावेळेस मुख्यमंत्री म्हणून सुचवलं, याचाही आनंद मला आहे आणि समाधानही आहे. कारण शेवटी एक टीम बनून आम्ही काम केलं आणि मला याचंही समाधान आहे की त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव गेल्या 2.5 वर्षामध्ये तोही कामी आला आणि त्यामुळे मी मनापासून त्यांना आज शुभेच्छा नाही, याच्या अगोदरच मी अगदी मन मोकळेपणाने जाहीर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा पाठिंबा मोदीजी आणि अमित शाह साहेब जे निर्णय घेतील त्याला शिवसेना आणि माझा पाठिंबा मी दर्शवला होता आपल्या सगळ्यांच्या समोर. त्यामुळे मला या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगायचं आहे की एक हे सरकार जे आहे हे यशस्वी सरकार, गतिमान सरकार, वेगवान सरकार, त्याची कारकीर्द जी आहे ही यशस्वी ठरली आणि खऱ्या अर्थाने एक अद्भुत असं म्हणजे न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं जे बहुमत मिळालं, याचं कारण एवढंच आहे की या सरकारने जनतेच्यासाठी केलेलं काम. आणि आम्हाला या ठिकाणी मला सांगायला हेही अभिमान वाटेल की आम्ही 40 आमदार होतो, आता या निवडणुकीमध्ये आम्ही 57+3 60 झालो. ही देखील कामाची पोचपावती आहे आणि याचाही अभिमान आणि समाधान मला आहे. खरं म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून आमच्या मते जनतेसाठी जनसेवेचं साधन आहे. सत्ता हे जनसेवेचं साधन आहे. अशा प्रकारचं काम आम्ही केलं. कारण मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार, काय मिळालं, पुढे काय मिळणार, ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही काम केलं आणि ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही सरकार देखील स्थापन केलं. जनतेचं सरकार जनतेसाठी. आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगायला समाधान वाटेल